येत्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठी घोषणा केली आहे। शिवसेना पुन्हा सत्तेत आली तर मध्यमवर्गीय मुंबईकरांना मालमत्ता कर माफ करण्यात येईल। 500 स्क्वेअर फुटांच्या घरांवर महापालिका मालमत्ता कर माफ करण्यात येणार आहे। उद्धव ठाकरेंनी वचननामा जाहीर करण्याआधीच महत्त्वाची घोषणा करून टाकली आहे। दरम्यान युतीच्या संदर्भात माझ्यापर्यंत बातचीत आलेलीच नाही असं म्हणून उद्धव ठाकरेंनी तुर्तास काही बोलण्यास नकार दिला। जो साधा मुंबईकर आहे, छोट्या घरामध्ये जो राहतो, त्या मुंबईकरांना या निमित्ताने आम्ही एक मोठा दिलासा देण्याचं ठरवलेलं आहे। आणि तो दिलासा म्हणजे 500 फुटापर्यंत ज्यांची घरं आहेत, त्या 500 फुटापर्यंतच्या घरात जे राहतात त्या मुंबईकरांना आम्ही मालमत्ता कर मुक्त करत आहोत। हे 5 वर्षात आम्ही करणार आहोत। आणि 500च्या पुढे 700 फुटापर्यंत ज्यांची घरं आहेत त्या मुंबईकरांना सुद्धा आम्ही कर सवलत देणार आहोत। युतीची बोलणी अजून माझ्यापर्यंत आलेली नाही आणि माझ्यापर्यंत ज्या वेळेला येतील त्यावेळेला माझा निर्णय मी सांगेन। म्हणून मी आता युतीच्या बोलण्याबद्दल काही बोलत नाही, कारण सकारात्मक बोलणी चालली असतील तर ती पूर्ण सकारात्मक आणि होकारात्मक होईल। मुंबईतील 500 स्क्वेअर फुटांच्या खालील घरांवर टॅक्स लागणार नाही या उद्धव ठाकरेंच्या घोषणेवर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी टोला लगावलाय। बोलतायत असा टोला शेलार यांनी लगावला। राज्य सरकारच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये 500 फुटाच्या वरच्या घरांना टॅक्स लावावा, त्याच्या खालच्या घरांना नाही, ही मागणी भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून मी विधानसभेत केली होती। टोटल जनरल टॅक्सच्या हा स्ट्रीट टॅक्स असतो, यावर्षी तो एस्टिमेटेड 600-750 करोडचा आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात स्ट्रीट टॅक्स गोळा करायचा आणि खड्ड्याचे रस्ते द्यायचे, हे अजब धोरण महापालिकेचं भाजपला मान्य नाही। आणि म्हणून पहिलं पाऊल आम्ही टॅक्स टेररिझममधलं टाकलं आणि मग ते आम्ही टाकल्यानंतर काही लोकांना उपरती आठवली। एकमेकांवर दररोज टीका करणारे शिवसेना भाजपवाले युतीच्या वाटाघाटी का करतात? भ्रष्टाचारात अडकलेल्या युतीवाल्यांच्या या ढोंगी भाजपपासून मुंबईकरांनी सावध राहावं असं आवाहन केलंय मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी। झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या रोखठोक मुलाखतीमध्ये निरुपम बोलत होते। विरोधी पक्षाची जी स्पेस आहे ती स्पेस तुम्हाला मिळायची जागाच शिल्लक ठेवलेली नाही। म्हणजे राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या कारभाराच्या विरोधात जोरदार टीका आम्हाला सामन्याच्या वृत्तपत्रातनं अग्रलेखातनं पाहायला मिळते। आम्हाला रोज एक स्टेटमेंट येतं आहे, ते राज्य सरकारच्या विरोधात ते काँग्रेस आणि NCP कडून यायच्याऐवजी ते सहयोगी पक्षाकडूनच येत आहे। तसंच मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारावर संजय निरुपम यांनी बोलायच्या आधी आम्हाला आशिष शेलार बोलताना दिसत आहेत। पेंग्विनवरची सर्वात जास्त टीका पेग अँड पेंग्विन ही ते करताना दिसत आहेत। नाईट लाईफवरची चर्चा असेल, कुठल्या रंगाचे दिवे लावायचे ही चर्चा असेल, कचऱ्याचा घोटाळा असेल, सर्व SRA मधला घोटाळा असतील, या सगळ्यावर टीका हे महानगरपालिकेमध्ये भाजप आणि राज्यामध्ये शिवसेना करताना दिसते। विरोधी पक्षाची स्पेस आहेच कुठे तुमच्यासाठी? 5 वर्ष ते बरोबर असतात, अगदी बरोबर। ठीक निवडणुकीच्या तोंडावर ते भांडण सुरू करतात आणि कल्याण डोंबिवली सारखा असा एक पॅटर्न बनवतात की आता आम्ही एकमेकाच्या समोर लढणार, दाताचे काय वाघाचे दात मोजू असं एक विधान बहुत सारा विधान आहे, बहुत सारा असा विधान आहे की पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही भ्रष्टाचारच्या बाजूला उभे राहत नाही, भ्रष्टाचार को मैं बर्दाश्त नहीं करूंगा। और वही बीजेपी कहती है कि मुंबई महानगरपालिका में भ्रष्टाचार का माफिया राज है और वो माफिया राज का स्रोत मातोश्री है। और आज वही बीजेपी उसी भ्रष्टाचारी शिवसेना के साथ युती करने की वाटाघाटी कर रही है। तो आता बीजेपी आणि शिवसेनाचे लोक जो ढोंग करत आहेत त्या ढोंगाबद्दल मुंबईकरांना एक सावध पवित्रा घेतला पाहिजे आणि त्यांना हा भाजप शिवसेनाचा महज लोकांचा मत घेण्याचा एक ड्रामा आहे। अमरावती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका युती संदर्भात सेना भाजपच्या नेत्यांची आज अमरावतीमध्ये बैठक पार पडली। या बैठकीत सेनेचे उपनेते अरविंद सावंत, अमरावती जिल्ह्याचे खासदार आनंदराव अडसूळ आणि भाजपा नेते पालकमंत्री प्रवीण पोटे, भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी आणि शिवसेना भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये युती संदर्भात सकारात्मक चर्चा झाली। दोन्ही पक्षांचं बलाबल पाहता या निवडणुकीत युती केल्यास फायदा होण्याची शक्यता असल्यानं दोन्ही पक्षांनी युतीचे संकेत दिले।
शिवसेनेसोबतच्या युतीपूर्वीच मुंबई भाजप इच्छुकांच्या गर्दीनं बेजार झाली आहे। महापालिकेच्या 227 जागांसाठी भाजपकडे 2,500पेक्षा जास्त इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केलेत। भाजपनं प्राथमिक पातळीवर यातल्या 1700 इच्छुकांची निवड केली आहे। मात्र यातल्या इच्छुकांच्या यादीला अंतिम स्वरूप देण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर असेल। भाजपचे शिवसेनेसोबत अजून जागा वाटप झालेलं नाही, त्यामुळे इच्छुकांना थोपून ठेवण्याचं आणि जागा वाटप झाल्यानंतर नाराजी रोखण्याचं खरं आव्हान भाजपसमोर असेल। जिल्हा परिषद पंचायत समित्यांचं बिगुल वाजलं असून भाजपनं परभणीत कार्यकर्ता मेळावा घेतला। या मेळाव्यासाठी स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर उपस्थित होते। यावेळी त्यांनी राग लोभ गट तट सोडून कामाला लागा असा कार्यकर्त्यांना सल्ला दिला। अधिकाधिक पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, यासाठी आत्मविश्वासानं कामाला लागा। राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्यानं मतदार भाजपलाच पसंती देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबईत कार्यालय सुरू करण्याचा धडाका सुरू केलाय। खासदार सुप्रिया सुळे स्वतः फिरून या कार्यालयांचं उद्घाटन करतायत। घाटकोपरमधील राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन सुळे यांनी केलं। यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपवर जोरदार टीका केली। संसदेत फोन चालत नाही, वायफाय चालत नाही, मग डिजिटल इंडिया करणार कसं, असा सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलाय। सपा आणि MIM ही भाजपची बी टीम असल्याचा हल्लाबोल देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला। आम्ही पारदर्शक सरकार करणार असं म्हणून शेवटी भाजप पार्टी विथ अ डिफरन्स हे सातत्याने परत शिवसेनेबरोबरच आघाडी करतात। म्हणजे एकीकडे भाजपचा दुतोंडीपणा सातत्याने आपल्याला दिसतोय। एके बाजूला पारदर्शक म्हणतात, दुसऱ्या बाजूला शिवसेनेवर तेच आरोप करतात, सिरियस भ्रष्टाचाराचे आरोप करतात आणि त्याच शिवसेनेबरोबर सत्तेमध्ये लाल दिव्यासाठी भाजप रोज कॉम्प्रोमाइज करते आणि दोन्ही पक्ष सातत्याने त्यांचा सगळं पणाला लावत आहेत। ते फक्त लाल दिव्यासाठी त्यांनी काही सोडलेलं नाही। कामगार मंत्री संभाजी पाटील यांना हायकोर्टानं चांगलाच झटका दिला। संभाजी पाटील निलंगेकर व्हिक्टोरिया ॲग्रो फूड लिमिटेड या कंपनीच्या 49 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आरोपी आहेत। या प्रकरणी लातूर अतिरिक्त सत्र न्यायालयात असलेली सुनावणी निलंगा न्यायालयात करण्यासंदर्भातली याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळली आहे। ही याचिका संभाजी पाटील यांची तत्कालीन सेक्रेटरी सत्यवान धुमाळ यांनी केली होती। अशा प्रकारची मागणी करून आरोपी प्रकरण लांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे ताशेरे देखील न्यायालयानं ओढले। आवक वाढल्यानं सध्या भाज्यांचे दर गडगडले आहेत। फळभाज्यांचे दर घसरले असले तरी पालेभाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत। भाज्या स्वस्त झाल्यानं ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। कोथिंबीरची जुडी 5 ते 6 रुपये, सिमला मिरची 9 ते 10 रुपये, कोबी 2 ते 3 रुपये, वांगी 6 ते 8 रुपये किलो, टोमॅटो 6 ते 7 रुपये किलो इतक्या खाली दर घसरलेले आहेत। सध्या सर्वच पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं पालेभाज्यांचे दर पडले, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते। खूप कष्ट करून देखील शेतकऱ्यांच्या हातामध्ये साधी मजुरी देखील शिल्लक राहत नाही, त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। बाजारभावामुळे सगळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत। मजूरदारांची मजूर द्यायला सुद्धा पैसे नाही, द्यायला पैसे जे खर्च केला तो गेला। औषधांचा खर्च आहे तो बी विनाकारण वाढला। जो हा 6 महिन्याचा पिरियड होऊन गेला तरी अजून शेतीमालाला बाजारभाव वाढल्यामुळे शेतकरी संपूर्ण अडचणीत म्हणण्यापेक्षा कर्जबाजारी शेतकरी झालेला आहे। शेतकऱ्यांना हमीभाव भेटला तरी चालेल, पण नुसतं सरकार आश्वासन देते पण प्रत्यक्षात अंमलात आणत नाही। आज कोणत्याच मालाला बाजारभाव भेटत नाही, कसंच भेटत नाही। 6 महिने झाले तसे भेटत नाही। आज गाडीचं भाडं परवडत नाही, परत शेतकऱ्याचं काढणे परवडत नाही। ह्या पिकात भेटेल, त्यात नाही भेटलं, ह्याच्यात भेटलं, त्याच्यात या काही मालामध्ये भेटलेलं नाही। आजही पण 10 रुपये 15 रुपये 20 रुपये बीट चाले। मग ते आणायचं कसं, न्यायचं कसं? अक्षरशः जनावरं शेळ्या मेंढ्या वावरात सोडलेले आणि उरलेलं शालका आणायचा तो पण विसणी जातोय। मग करायचं काय नेमके शेतकऱ्यांनी? पुण्यात हडपसर इथं संशयावरून पत्नीचा खून करून पतीनं देखील आत्महत्या केली आहे। राकेश गांगुर्डे यांनी आपली पत्नी सोनाली गांगुर्डेची हत्या करून स्वतः आत्महत्या केली। दोघे उच्च शिक्षित असल्यानं सगळीकडे या घटनेनं खळबळ उडाली आहे। पत्नी सोनाली ही कौटुंबिक आयुष्यातील खाजगी गोष्टी सोशल मीडियात पोस्ट करून शेअर करायची आणि याचाच राग येऊन राकेशनं हे टोकाचं पाऊल उचललं। खुनानंतर सुसाईड नोट लिहून राकेशनं आत्महत्या केली आहे। गांगुर्डे दाम्पत्य 3 वर्षांपूर्वी हडपसर इथं राहण्यासाठी आले होते। बुधवारी दुपारी आपली बहीण फोन का उचलत नाही म्हणून सोनालीची बहीण फ्लॅटवर आली असता हा सर्व प्रकार उघड झाला। सोनालीने घरातल्या ज्या पर्सनल ज्या गोष्टी आहेत त्या शेअर केल्या तिच्या मित्रमैत्रिणींशी फेसबुकवरती चॅट केल्या। त्यामुळे तो चॅट यांनी बघितल्यामुळे राग येऊन त्यांनी ते कृत्य केलेलं आहे। पोलिसांनी आजूबाजूला चेक केलं
तर सुसाईड नोट मिळाली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी क्लिअर कट म्हटलेलं आहे की याच्यासाठी कुणाला जबाबदार धरण्यात येऊ नये, मी स्वतः तिची हत्या केलेली आहे. राज्याच्या विविध भागात 60हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागानं छापे मारले. त्यात नाशिक शहरातील 3 बड्या सराफा व्यावसायिकांचा समावेश आहे. बुधवारी सकाळपासून आयकर विभागाचं पथक नाशिकमध्ये दाखल झालं होतं. नाशिकमधील एका बड्या व्यावसायिकाच्या 9 वेगवेगळ्या ठिकाणावर देखील चौकशी करण्यात आली, तर उर्वरित 2 व्यावसायिकांची रुटीन चौकशी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर किती प्रमाणात विक्री झाली त्याचा ताळेबंद आयकर विभागाकडून तपासण्यात येतोय. दुकानात असलेला स्टॉक आणि विक्री झालेला स्टॉक याचा हिशोब तपासला जातोय. औरंगाबादमध्ये किरकोळ वादातून भर दिवसात तलवार घेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. आरोपी हाफिज शेख हा भाजपचा अल्पसंख्याक आघाडीचा शहराध्यक्ष आहे. पीडित संदीपचं बुधवारी सकाळी पार्किंगमध्ये गाडी लावण्यावरून हाफिजच्या भावासोबत किरकोळ वाद झाला होता. त्या ठिकाणी मारामारी झाली होती आणि तो वाद तिथंच मिटला देखील. मात्र हाफिजला या गोष्टीचा राग आला आणि त्यानं संदीप दिसताच हाफिज तलवार घेऊन त्याला मारायला लावला. हाफिजनं केलेल्या हल्ल्यामध्ये संदीपच्या पाठीवर मोठी जखम देखील झालेली आहे. संदीपचा जीव वाचला असला तरी सत्ताधारी पार्टीच्या नेत्याची ही गुंडगिरी निश्चितच धक्कादायक आहे. महाराष्ट्रातल्या अनाथांची आई म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनी एक्सप्रेस हायवेवरच्या बेदरकार वाहन चालकांविरोधात आवाज बुलंद केला. बुधवारी मध्यरात्री सिंधुताईने मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या तळेगाव टोल नाक्यावर ट्रॅफिक थांबवून IRB कंपनीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्या मुंबईहून पुण्याला येत होत्या. बेदरकार वाहनं चालवणारे ट्रक, मोठी वाहनं यामुळे प्रवास असुरक्षित झाल्यामुळे त्या संतप्त झाल्या होत्या. 10 दिवसात जर या बेशिस्त ट्रक चालकांचा बंदोबस्त केला नाही तर इथं आंदोलन करीन असा इशाराच त्यांनी IRBच्या कर्मचाऱ्यांना दिला. मुंबई पुणे एक्सप्रेसवे सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं सर्व उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेत. सिंधुताईंविषयी आम्हाला पूर्ण आदर आहे. त्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्यांना कडक भाषेत समज दिली जाईल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुंबई पुणे एक्सप्रेस आहे तो अपघातमुक्त कसा होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सिंधुताईंच्याबद्दल खूप आम्हाला अगदी मनापासून आदर आहे आणि अशा प्रकारचं कोणी कृत्य केलं असेल, त्यांच्याबरोबर अशा प्रकारची वागणूक केली असेल, दिली असेल तर निश्चितपणे त्यांना समज दिली जाईल आणि सिंधुताईंचा कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचा अनादर करायचा अधिकार कुणालाच नाही आणि निश्चितपणे त्या आमच्या आदरस्थानी आहेत. मध्य रेल्वेची मनमाड भुसावळकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. मनमाडकडून येणारे नाशिककडे रेल्वे लाईनचं काम करणारं इंजिन हे निफाड रेल्वे स्टेशनवर रुळावरून घसरल्यानं मुंबईहून मनमाडकडे जाणारी वाहतूक पूर्ण बंद झाली. मुंबईकडे जाणारी वाहतूक चालू आहे. टॉवरचं मेंटेनन्स करणारं हे इंजिन कुंदेवाडी गेटजवळ रुळावरून घसरलं. जर स्टेशन मास्तरांनी योग्य पॉईंट दिला असता तर इंजिन घसरलं नसतं. या रेल्वे इंजिनाचा वेग कमी असल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठी दुर्घटना टळली. औषधी पुरवठादाराकडून लाच मागितल्याच्या प्रकरणात अडकलेल्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजबिये यांनी ACB समोर आत्मसमर्पण केलं. मेयर रुग्णालयाच्या अधिष्ठाता गजबिये यांना ACBनं 15,000ची लाच घेताना पकडलं होतं. मात्र कागदोपत्री कारवाई करून गुन्हा दाखल करेपर्यंत सोमवारी रात्रीचे 10 वाजले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे महिला आरोपीला रात्री अटक करता येत नाही. त्यामुळे ACBनं मंगळवारी सकाळी 11 पर्यंत ACB कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देत गजबिये यांना सोडलं होतं. मात्र आरोपी अधिष्ठाता मीनाक्षी गजबिये मंगळवारी ACB समोर उपस्थित झाले नाहीत. गजबिये यांनी वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. हा जामीन अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन मीनाक्षी गजबिये यांनी बुधवारी आत्मसमर्पण केलं. यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारे पत्र स्थानिक दैनिकाच्या कार्यालयाला मिळालं. हे पत्र मिळाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी सगळा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर रिकामा केला. पोलीस बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीनं संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. हे पत्र कोणी पाठवलंय हा खोडसाळपणा तर नाही ना, याबाबत आता पोलीस अधिक तपास करतायत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.